वाशिम जिल्ह्यात देखील समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपाचा पुरवठा आहे तो संपलाय आणि या सगळ्या अफवांमुळे नागरिकांनी पेट्रोल डिझेलचा अतिरिक्त साठा नेलाय। मात्र आता पेट्रोल पंपावरील साठा संपल्यानं नागरिक प्रचंड अडचणीमध्ये सापडलेले आहेत। तर वाशिममधली परिस्थिती बघितली तर वाशिमच्या मालेगाव पेट्रोल पंपावर पोलीस संरक्षणात इंधनाचं वितरण केलं जात आहे। अफवांमुळे पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोलसाठी मोठी गर्दी जमलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या पोलीस संरक्षणात डिझेल आणि पेट्रोलचं वितरण केलं जात आहे आणि ही दृश्यही आपण त्या दरम्यानशी बघतो। दुसरीकडे नांदेडमध्ये ऑटो रिक्षा चालकांच्या पेट्रोल पंपावर मोठमोठ्या रांगा लागल्यात। रिक्षा चालकांना 2 ते 3 तास गॅस भरण्यासाठी रांगेत थांबावं लागतंय। परिणामी त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतोय। पेट्रोल पंपावर वेळ वाया जात असल्यानं रिक्षा चालकांचं घरचं बजेट आता कोलमडलेलं आहे। सरकार म्हणत आहे की गॅसचा काय तुटवडा होत नाही, पण आम्हाला गॅस सुद्धा भेटत नाही। रांगेमध्ये थांबून परेशान आम्ही हप्ते गाडीचे हप्ते हे ते कसं भरावं। सरकार तर म्हणते तुम्हाला गॅस पुरवठा आहे, खंडित होत नाही, काही पडत नाही, तुम्हाला भेटेल। याच्यामुळे आमची समस्या आहे। आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे खासगी पेट्रोल कंपन्यांना काही प्रमाणात फटका बसलाय। नायरा पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल डिझेलच्या दरात रात्रीतून वाढ झाली आहे। पूर्वी 104 रुपये लिटर या दरानं पेट्रोल मिळत असताना त्यात 5 रुपयांना तर डिझेलमध्ये 3 रुपयानं वाढ होऊन ते 93 रुपये झालंय। इंधनाच्या दरात वाढ झाली असली तरीही त्याचा परिणाम ग्राहकांना जाणवत नसून पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत असल्याचं पेट्रोल पंप मालकाचं म्हणणं आहे। तर मुंबईमधली परिस्थिती बघितली तर मुंबईतल्या भोईवाडा येथील गॅस एजन्सीच्या बाहेर नागरिकांच्या मोठमोठ्या रांगा लागल्यात। 15 ते 20 दिवस अगोदर बुकिंग करून सुद्धा गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। बुकिंग न करता ब्लॅकनं 1500ला सिलेंडर मिळत असल्याचा नागरिक आता आरोप करतायत। एजन्सीवाले सांगतात तुम्ही ओटीपी नंबर येईल आणि तुमच्या घरी बाटला डिलिव्हरी होईल, पण बाटला आमच्या घरापर्यंत पोहोचत नाही। 25 दिवसाचं टायमिंग आहे, बोलतात 1 तारखेपर्यंत भेटेल असं। ते लोक ऑफिसमध्ये गेल्यावर विचारलं तर सांगितलं त्यांनी असं सांगितलं। सरकारला एवढीच मागणी आहे की आमचे जेवढे गरीब आहेत ज्यांच्या घरी गॅसची पाईपलाईन नाही, कृपया त्यांनी एवढं लक्ष द्यावे की आमच्या गरिबांचे हाल नाही झाले पाहिजे आणि आमच्या बाटल्या आम्हाला बरोबर भेटल्या पाहिजे। आम्ही पैसे देऊन तिकडे गेल्यावरती पेमेंट झाल्यावरती पण आम्हाला बाटल्या भेटत नाहीये सध्या।